आपण टॉपिक बघतोय ट्रिग्नॉमेट्री पार्ट फर्स्ट आणि या टॉपिकमधील एक्झाम्पल्स आपण बघतोय. याच्या अगोदरच्या काही लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल बघितलेली होती की जी एक्झाम्पल अतिशय महत्त्वाची आहेत बेस्ड ऑन ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यूज. आत्तासुद्धा आपण काही वेगळे एक्झाम्पल बघणार आहोत. त्यापैकी पहिलं एक्झाम्पल इथलं आहे, फाइंड द ॲक्यूट अँगल A and B satisfying the condition cot A plus B equal to 1 and cosec A minus B equal to 2. अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. आता हे सॉल्व कसं करायचं तर त्यासाठी जरा बघा, पहिला जो पॉईंट काय दिला आहे बघा, cot A plus B, it is given that cot A plus B is equal to 1. this is given. आता जे कॉट ए प्लस बी इक्वल टू 1 दिलेलं आहे, परंतु आपल्याला माहीत आहे मी या ब्रॅकेटच्या जागेवरती मी इथं असा हात ठेवतो. मला सांगा कॉटची कोणती व्हॅल्यू 1 असते? येस, व्हेरी गुड. येस तेजश्री, कॉट 45 इक्वल टू 1, बट वी कॅन राईट हिअर बट वी नो दॅट कॉट ऑफ 45 cot of 45 degree is equal to 1. कारण ही ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहेत आणि मग ह्या ज्या माहिती व्हॅल्यू आहेत, कम्पेअरिंग दीज टू इक्वेशन्स वी कॅन से A प्लस B इज इक्वल टू 45 आणि अशा रीतीनं आपणाला हे इक्वेशन मिळालेलं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेल की बघा की कॉट ए प्लस बी इक्वल टू 1, कॉट 45 इक्वल टू 1. ट्रिग्नॉमेट्री जो चार्ट जे तुम्ही बघितलेला होता, ट्रिग्नॉमेट्रीचा चार्ट की जो 10वीमध्ये होता, कॉट 45 याचा अर्थ असा मी इथं लिहितो बघा, कॉट ऑफ 45 इज नथिंग बट टॅन 45. बघा 45 आणि हाय 45 प्लस 45 90 डिग्री झालं. हे कॉम्प्लिमेंटरी अँगल झाले आणि कॉट टॅन 45ची व्हॅल्यू आणि इथं कॉट 45ची व्हॅल्यू समान असते, बरोबर आहे. आणि मग ह्याची व्हॅल्यू किती असते आपल्याला माहिती आहे, इट इज 1. टॅन 45ची व्हॅल्यू 1, कॉट 45ची व्हॅल्यू सुद्धा 1. म्हणून इथं लिहिलं आहे बघा, कॉट ऑफ 45 इक्वल टू 1. ॲक्च्युली ह्या व्हॅल्यू 10th स्टँडर्डमध्ये होत्या, जसा असा रेफरन्स येईल त्यावेळेस मी सांगणार आहे, ठीक आहे. आणि अशा रीतीनं कम्पेअरिंग दीज टू इक्वेशन्स वी गेट A प्लस बी इक्वल टू 45 डिग्री. दिस इज इक्वेशन नंबर 1, ठीक आहे. आता आपण पुढं जाऊया की कोणता नाव, लेट अस सी नाव दिस इक्वेशन. नाव कोसेक, कुठलं इक्वेशन आहे बघा, कोसेक A मायनस B इक्वल टू 2. A मायनस बी इक्वल टू 2, कोसेक A मायनस बी इक्वल टू. आता मी या जागेवर मी इथं व्हॅल्यू ठेवते. कॉसची कोणती व्हॅल्यू टू येते सांगा बरं, कॉस नव्हे, कोसेकची कोणती व्हॅल्यू? येस, व्हेरी गुड, कोसेक. बट वी कॅन से ॲज अ कोसेक ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 2. कोसेक 30 डिग्री इज इक्वल टू 2. येस, comparing these two equations we can say as A minus B is equal to A minus B equal to काय 30 डिग्री. आणि याला इथं जे आहे ना इक्वेशन नंबर 1 नाव दिलं आहे, याला इक्वेशन नंबर 2 असं नाव दिलेलं आहे. आता इथून पुढं अल्जेब्राचा ट्रिग्नॉमेट्रीचा पार्ट इथं संपला. इथून पुढं अल्जेब्रामध्ये तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये असताना लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलची एक्झाम्पल सॉल्व केलेली होती आणि त्यामध्ये बघा असं होतं, एक्स प्लस वाय इक्वल टू 45 अँड एक्स मायनस वाय इक्वल टू 30. फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. इक्वेशन नंबर 1 आणि 2 एकाखाली एक ठेवून तुम्ही ते इक्वेशन सॉल्व करत होता. सिमिलर वे, instead of x and y, here are the variables a and b. एक्सच्या जागेवर कॅपिटल ए आला आहे, वायच्या जागेवर कॅपिटल बी आलेलं आहे. त्यामुळं सम ऑफ 2 अँगल्स इज 45
अँड डिफरन्स बिटवीन टू अँगल्स इज 30 असं साधा सोपा असा असणारा अर्थ आहे. आता आपण काय करूया, हे दोन्ही एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. नाव try to write equation first and equation second here. What is equation first? A plus B equal to here 45 degree and A minus B equal to 30 degree. Equation 1 आणि 2 असं नाव देऊया. Yes, equation 1 आणि 2. आता हे दोन्ही इक्वेशन एकाखाली एक घेतलेली आहेत. कशी सॉल्व करायची तुम्हाला माहिती आहे. प्लस बी, बीला प्लस साईन आहे, बीला मायनस साईन. जर आपण ॲड केलं तर या बीला बी कट होणार आहे. त्यामुळे इथं म्हणूया ॲडिंग रिझल्ट फर्स्ट अँड सेकंड वी कॅन से ॲज अ ए प्लस ए. इट इज अ ट्वाईस ए इज इक्वल टू 75. बरोबर आहे का? ट्वाईस ए इक्वल टू 75. दस ए इक्वल टू 75 डिग्री अपॉन 2 किती येणार आहे? 70. yes, 37.5. ए ची व्हॅल्यू मिळाली. आपला प्रश्न काय? फाइंड ए. बघा इकडं, फाइंड ॲक्यूट अँगल ए. ॲक्यूटचा अर्थ माहिती आहे की ज्याचं मेजर 90पेक्षा कमी असतं ते. तर अँगल एचं मेजर हे 90पेक्षा कमीच आलेलं आहे बघा, 37.5. दिस इज करेक्ट वन. आता काय करा, ए ची व्हॅल्यू मिळालेली आहे. पुढं काय करतो आपण? Put this value of A in equation first or second, we will get value of B. ठीक आहे. तर आता बोर्डवरती जेवढं लिहिलेलं आहे ते तुम्ही प्रथम लिहून घ्या. नंतर ह्याच्या पुढचा पार्ट मी लगेच सांगणार आहे. बोर्डवरती इथं लिहायला स्पेस नाही आहे, तर पहिल्यांदा इथं हा एवढा पार्ट लिहून घ्या. बरं, इथं आपण ए ची व्हॅल्यू काढलेली आहे. बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय म्हणतो आपण? पुट दिस व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन फर्स्ट असं म्हणूया. याच्या पुढचा पार्ट, पुट ए इक्वल टू 37.5 डिग्री इन इक्वेशन नंबर फर्स्ट इक्वेशन इज हियर. ए प्लस बी इक्वल टू 45 डिग्री. बघा, ए प्लस बी इक्वल टू 45 डिग्री. 37.5 degree plus B is equal to 45 degree. Again, angle B equal to 45 degree minus 37.5. आणि हे सबट्रॅक्शन किती येते सांगा बरं? किती आला सांगा? Yes, 7.5. Therefore, B equal to 7.5 degree. अँगल बी तयार झालेला आहे. दस ए अँगल इज इक्वल टू 45 डिग्री. नो, 37.5 अँड अँगल बी इक्वल टू 7.5. ओके, इथं आपलं एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. आपण काढलेले आन्सर बरोबर आहे किंवा नाही कसं ओळखायचं? ए आणि बीची ॲडिशन करा, 45 व्हायला लागलं आणि त्याला डिफरन्स काढा, हे मायनस हे बरोबर 30 डिग्री आलेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या? बोला, रिप्लाय द्या बरं. बोर्डवरती आता मी दुसरं एक्झाम्पल लिहिलेलं आहे. हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. दिस एक्झाम्पल टोटली डिफरंट फ्रॉम अदर एक्झाम्पल्स. कारण अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये कम्पेअर करताना पटकन कळत होतं की काय ना काहीतरी आपल्याला इथं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आता ज्यांचा अल्जेब्रा चांगला आहे बघा, मी काय सांगतो व्यवस्थित ऐका जरा. ज्यांचा अल्जेब्रा खूप चांगला आहे किंवा काही जणांना प्रॉपर्टी माहीत आहेत, फॉर्म्युले माहीत आहेत, पण हाऊ टू यूज कळत नाही, त्यांनी थोडक्यात बघा, हे ट्रिग्नॉमेट्री साइन कॉस टॅनला घाबरायची गरज नाही. मी काय करतो, अल्जेब्रा ज्यांचं चांगलं आहे त्यांना ट्रिग्नॉमेट्री चांगली असते. माझं वाक्य लक्षात ठेवा जरा. कसं काय ते बघा. आता मी सेक आहे ना, सेक त्याला तात्पुरतं एक्स मानतो. हे जे कॉट आहे ना, कॉट त्याला वाय मानतो. बघा बरं, एक्स वाय मायनस, आता सेक आहे ना म्हणजे इथं दिसते बघा सेक, म्हणजे पुन्हा इथलं एक्स -2, हे कॉट बी आहे, जस्ट लाईक दिस कॉट बी, म्हणजे पुन्हा वाय
प्लस 2 इक्वल टू 0. किती सोपं एक्झाम्पल तयार झालं बघा बरं. हे समजलं का सांगा मला. हे तात्पुरतं समजलेलं आणि असले एक्झाम्पल तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये असताना सॉल्व केलेले आहेत. सिमिलर टाईप एक्झाम्पल. इथं फक्त होतंय कसं, सेक कॉट हे असलं बघून डोकं गरम होते. पण हे असले एक्झाम्पल माहीतच आहे ना. आपण एक्स, व्हॉट इज एक्स, एक्स म्हणजे काय पण असू शकतं, त्यापैकी एक्स म्हणजे सेक आहे असं मी मानलेलं आहे. ठीक आहे. मग समजा तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये असताना हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. कसं करत होता तर तुम्ही जरा ऑब्झर्व करा बरं. या दोन्हीतून काय कॉमन येऊ शकतं सांगा. काय कॉमन येणार आहे विचार करा. विच टर्म इज कॉमन. यातून काय कॉमन येऊ शकतं. एक्स इथं राहणार y मायनस 1. y मायनस 1. इथं काय कॉमन येईल. कॉमन इथं कुठलं चिन्ह आहे मायनस, तेच मायनसला वी कॅन टेक 2 कॉमन. व्हॉट विल रिमेन y मायनस 1 इक्वल टू 0. मग तुम्ही म्हणा इथं प्लस आहे, मायनस का लिहिलं, कारण हे मायनस मायनस इट बिकम्स प्लस आणि हे आपण कॉमन काढलेलं आहे. आता काय करा, ही ब्रॅकेट बघा बरं समान दिसते ना, ते y मायनस 1 म्हणा. हे कॉमन काढलं, ह्याच्या बाहेर असणारं एक्स दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहा, याच्या बाहेर असणारं -2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहा, इज इक्वल टू 0. येस. ही इथंपर्यंत कसं समजलं, सर्वांच्या लक्षात आलं का इथंपर्यंत. बोला पटकन. येस. काय केलंय बघा, पहिल्या दोन्ही टर्ममधून एक्स कॉमन काढलं, इथं लिहिलं, राहणार आहे वाय मायनस, इथं काही राहिलेलं नाही म्हणजे 1 राहिलं आहे. इथपर्यंत क्लिअर. इथं कोणतं साईन आहे मायनस, ते मायनस ॲज इट इज, मनानं काही लिहायचं नाही. इथं प्लस असलं तर प्लस लिहायचं, मायनस आहे सो मायनस. इथं 2 दिसतंय, इथं 2 दिसतंय, टेक 2 कॉमन फ्रॉम दिस. व्हॉट विल रिमेन वाय. इथं प्लस आहे, इथं प्लस लिहू नका, मायनसच लिहा. आणि हे 2 ऑलरेडी कॉमन काढलं, इथं 1 राहिले. आपला आन्सर बरोबर की चूक कसं कळतं, तर ही ब्रॅकेट आणि ही ब्रॅकेट कॉमनच येत असते, समानच येत असते, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. समजा बाय मिस्टेक इथं प्लस दिसतंय म्हणून इथं प्लस लिहिलं, इथं एक्झाम्पल तुमचं चुकणार आहे. का, कारण बघा यांना आत रिपीट मल्टिप्लाय करून बघा बरं, यानं याला मल्टिप्लाय करा, -2 आहे इथं, यानं याला मल्टिप्लाय करा, -2 इथं आहे का -2 नाही आहे, म्हणजे तुमचं इथं प्लस साईन चुकीचं आहे, सो मायनस. अजून एक टेक्निक, इथं जी ब्रॅकेट तयार होते तीच ब्रॅकेट पुढं होत असते, हे महत्त्वाचं आहे. आणि मग ही ब्रॅकेट इथं लिहा आणि याच्या बाहेर असणारं एक्स, याच्या बाहेर असणारं -2 इथपर्यंत. आता याच्या पुढं कसं जायचं, साधा हा नियम तुम्हाला 9वी मध्ये झाला आहे. जर ए बी इक्वल टू 0 असेल, बघा लक्ष द्या जरा, ए बी इक्वल टू 0 असेल तर काय असतं, ए इक्वल टू 0 असतं किंवा बी इक्वल टू 0 असतं. मग तसं बघा, मी इथं याला ठेवतो, याला ए माना, याला बी माना इक्वल टू 0. याचा अर्थ असा y मायनस 1 इक्वल टू 0 और x मायनस 2 इक्वल टू 0. असे या दोन्ही अर्थ तयार झाले. या 1ला इकडं पाठवा, y इक्वल टू 1 आणि इकडं x इक्वल टू 2, असे 2 वेगळे नंबर आपल्याजवळ तयार व्हायला लागले. आता पुढं बघा जरा, बट व्हॉट इज y. y हे आपण तात्पुरतं मानलेलं आहे. बघा मी इथं लिहितो, लेट इथं आहे ना, पहिले सेक एला आपण काय मानलं होतं, x मानलेलं होतं. अजून काय मानलेलं होतं, कॉट ऑफ बी, त्याला मी y मानलेलं होतं. हे आपलं सपोजिशन मी सांगितलं. y ची व्हॅल्यू 1 आहे, पण y म्हणजे काय बघा इथं, कॉट. इथं लिहूया, बट कॉट ऑफ बी इज इक्वल टू 1. बरोबर आहे का बघा, काय मानलेलं आहे बघा, कॉट ऑफ बी इक्वल टू वाय, सॉरी कॉट ऑफ बी इक्वल टू वाय. अजून काय सपोज केले, सेक ऑफ ए इक्वल टू एक्स, इथंच लिहितो, सेक ऑफ ए इक्वल टू एक्स. फक्त व्हॅल्यू ठेवा इथं, कॉट ऑफ बी इक्वल टू वाय, वायची व्हॅल्यू इथं काढली बघा 1,
आणि इथं सेक ऑफ ए, इथं एक्सची व्हॅल्यू किती आहे 2. आणि अशा रीतीनं आपल्याला ह्या व्हॅल्यू इथंपर्यंत आलोय. कॉटची कोणती व्हॅल्यू 1 येते, कोणती व्हॅल्यू 1 येते तर कॉट, येस तन्मय 45, बट cot of 45 equal to 1, hence b equal to 45. एक अँगलची व्हॅल्यू तयार. आता इथं सेकची कोणती व्हॅल्यू 2 येते, इथं म्हणूया बट sec of, yes, sec 60 is equal to 2. Comparing these two, a is equal to 60. आणि अशा रीतीने a ची सुद्धा व्हॅल्यू तयार झालेली आहे, b ची सुद्धा व्हॅल्यू तयार झालेली आहे. बोर्डवरती जे दिसतंय ते पटकन लिहून घ्या. एक्झाम्पल सोपे आहेत आणि CETसाठी JEEसाठी असलेच प्रश्न अपेक्षित आहेत, विचारले जातात. फक्त हे देतात आणि व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए अँड बी आणि ABCD ऑप्शन्समध्ये असे 2 अँगल्स दिलेले असतात. येस, आता मी काय करतो, हे एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीनं सॉल्व करतो. तुम्हाला दोन्ही पद्धती माहीत असू द्या, कारण मॅथमॅटिक्समध्ये एकच मार्ग असून उपयोग नाही. एकच एक्झाम्पल वेगवेगळ्या मेथडनं सॉल्व कसं करायचं हे ठरवायचं आहे. ठीक आहे. येस, समजा तुम्ही या सेकला एक्स काही सपोज करायची गरज नाही, कॉटला वाय सुद्धा करत बसू नका, पण हे टेक्निक मात्र सेम. काय करतोय जरा बघा. येस, मी आता काय करतो बघा जरा सगळ्यांनी. इथं हे सॉल्व केलेलं हे सगळं इक्वेशन आहे. LHS इक्वल टू RHS दिलंय बघा. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, म्हणजे हे इक्वेशन आहे आणि ते इक्वेशन सॉल्व करायला सुरुवात करूया. येस, मी इथून सुरुवात करतोय. फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस. काय करा, याला मी अंडरलाईन करतो आणि याला अंडरलाईन करतो आणि कॉमन काढायचा प्रयत्न करा. बघा बरं, यातून कॉमन या दोन्ही टर्ममधून काय येईल तुम्ही मला सांगणार आहे उत्तर. काय कॉमन येईल? जस्ट ऑब्झर्व हियर. विच टर्म इज कॉमन? येस, व्हेरी गुड. सेक ए कॉमन. व्हॉट विल रिमेन? काय राहणार आहे? इथला कॉट राहील, इथला मायनस साइन राहील, इथला 1 राहील. किती सोपं आहे बघा बरं. इथं या दोन्ही टर्ममध्ये काय कॉमन निघणार आहे? -2 ओनली. व्हॉट विल रिमेन? कॉट ऑफ बी -1 इज इक्वल टू 0. असं केल्यामुळं बघा ह्याला असं झिगझॅग करतो, झिगझॅग ब्रॅकेट लुकिंग सेम. सो टेक कॉमन फ्रॉम these two terms. So we can write here cot of b -1, this whole bracket here looking same. So take common from this. What will remain? sec a. बघा की ब्रॅकेटच्या बाहेर सेकच आहे, या ब्रॅकेटच्या बाहेर -2 आहे. -2 is equal to 0. Okay, 2 brackets equal to 0. As you know our basic property, product of two terms a b equal to 0, then we can say first bracket equal to 0 or second bracket equal to 0. That is cot of b -1 equal to 0, or here we can say here sec a -2 equal to 0. आणि अशा रीतीने इथं cot of b is equal to -1 इकडे शिफ्ट करा, it is 1, आणि इथं sec of a is equal to इथं 2. आणि इथून पुढं काय करायचं तर इथून पुढं हे सॉल्व केलेलंच आहे. बघा बरं इकडं इथं लिहिलंय बघा. एक्स वाय वगैरे म्हणायची गरज नाही. इथं म्हणूया बट कॉट ऑफ 45 इक्वल टू 1, हेन्स बी इक्वल टू 45. एका प्रश्नाचं उत्तर तयार झालं. इथं सेक ऑफ 60 इक्वल टू 2, बट आणि अशा रीतीनं ए इक्वल टू 60 डिग्री. संपला इथं आन्सर. ओके, तर त्यामुळं हे सुद्धा लिहून घ्या.
एक्स वाय वगैरे मानायची गरज नाही, पण अल्जेब्राचे सगळे रूळ इथं आपण वापरायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे कॉमन काढणं, ब्रॅकेट लिहिणं, इक्वल टू 0 सपोज करणं, सगळे रूल जे तुम्ही अल्जेब्रामध्ये बघितलं ते आहे असे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आहे. ठीक आहे, यस लिहून घ्या, बोर्डवरती दिसतंय ते. तर अशा रीतीने ट्रिग्नॉमेट्रीमधली एक्झाम्पल अतिशय सोपी असतात. आपल्या टेक्स्टबुकमध्ये किंवा इतर रेफरन्स बुकमध्ये या टाईपचे प्रश्न बघा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे.